1 ऑगस्ट हा दिवस मुखदंत आरोग्य दिवस म्हणून साजरा होतो। यानिमित्त बालदंत रोग विभाग, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई यांनी एक उपक्रमाचे आयोजन केले। गंगाराम महादू बडांगय विद्यालय, मुक्काम पोस्ट वाकी, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे मुख आरोग्य जपण्याच्या दृष्टिकोनातून शिबिर आयोजित करण्यात आले। यासाठी 7 तज्ञ डॉक्टरांची टीम बालदंत रोग विभाग प्रमुख डॉक्टर डिंपल पडावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईवरून रवाना झाली। शिबिराच्या सुरुवातीसच दंतवैद्यकीयांचे ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले। शिबिराच्या प्रारंभी आद्यदेवतेचे स्मरण आणि पूजन करून परीक्षणात सुरुवात झाली। एकूण उपचारांना आवश्यक सामुग्री ही शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, बालदंत रोग विभाग मुंबई यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आली। या दिवशी 150 मुलांवर दंत उपचार करण्यात आले। शासकीय दंत महाविद्यालयाचे तज्ञ दंत वैद्यकांनी मुलांचे दंतरोग परीक्षण केले व त्यावर उपचार केले। यावेळी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असे निर्जंतुक व आरोग्यदायी उपकरणांचे अवलंबन करण्यात आले। उपचारादरम्यान उत्कृष्ट प्रतीचे औषधे वापरण्यात आली, जसे की सिल्वर डायमंड फ्लोराईड, ज्याच्यामध्ये दाताला लागलेली कीड रोखून दात वाचवण्याचे गुणधर्म आहेत। हे दंतकिडीला रोखते व दाताला बळकटी प्रदान करते। हा एक असा आधुनिक उपचार आहे जो करण्यास सरळ आणि एका मोठ्या जनमानसाचे दंत आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतो। शिबिरास उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांना मौखिक आरोग्याचे महत्त्व विशद करण्यात आले। लहान मुलांचे मौखिक आरोग्य चांगले राहिले तर त्यांचे पुढील आयुष्य निरोगी राहण्यास मदत होते। नियमित दातांची स्वच्छता, गोड पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन, जेवल्यानंतर चूळ भरणे, दातांना कीड लागल्यास वेळीच उपचार करणे याबद्दल माहिती देण्यात आली। मुलांनी ती मनापासून ऐकली। दंत उपचारानंतर मुले लगेच सक्रिय झाली, खेळू लागली। त्यांच्या मनातील दाताच्या उपचाराबद्दल भीती नाहीशी झाली। कार्यक्रमाच्या शेवटी मुलांनी त्यांच्यातील कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली। डॉक्टरांनाही मुलांच्या आनंदात सहभागी होण्याचा मोह आवरला नाही व तेही त्यात सामील झाले। उपस्थित शाळेचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी डॉक्टर डिंपल पडावे, डॉक्टर विलास तकाटे, डॉक्टर नम्रता स्वादिया, डॉक्टर गौरी राठी, डॉक्टर कोमल सुर्वे, डॉक्टर सनत खरात, डॉक्टर कल्याणी बर्वे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले व भविष्यातही असेच आमच्या गावी येऊन उपचार करावे अशी आशा प्रकट केली। मुलांनी देखील डॉक्टरांना दिवसातून 2 वेळा दात घासणार असे आश्वासन दिले। तज्ञ डॉक्टरांनी मुलांवर केवळ उपचारच केले नाही तर त्यांनी मुलांमध्ये व शिक्षकांमध्ये मुखदंत आरोग्याबाबत सजागता निर्माण केली। हे या दिवसाचे मोठे यश मानावे लागेल। अशा प्रकारे ओरल हायजीन डे यथार्थपणे साजरा झाला।